मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 ची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या पहिल्या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत तब्बल 9 सदस्य हे या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. तर या संदर्भाचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेले आहेत. कोण आहे टॉपला, कोण आहे बॉटमला, कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर. तर मित्रांनो, पहिलाच आठवडा आहे आणि जास्त सदस्यांचा गेम आपल्याला दिसला नाही. काही सदस्य हे प्रखरपणे दिसले, तर काही सदस्य अजून सुद्धा बॅकफूटवरतीच आहेत. परंतु या लोकांची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. सध्या जे काही सदस्य नॉमिनेट झालेत, त्या नॉमिनेट सदस्यांपैकी काही सदस्यांची फॅन फॉलोइंग ॲक्टिव्ह झाली आणि तगडी वोटिंग पहिल्याच दिवशी होताना दिसते. तर याच्यामध्ये बघा, दीपाली सय्यद, करण सोनवणे, रुचिता जामदार, प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, सागर, त्यानंतर राधा पाटील मुंबईकर आणि रोशन भजनकर असे 9 कंटेस्टंट यावेळी बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले. तर बघूया सोशल मीडियावरचे वोटिंग ट्रेंड काय म्हणतात. तर या यादीमध्ये 9व्या स्थानी आहे ती म्हणजे रुचिता जामदार. रुचिता जामदार हिचं जास्त काही फॅन फॉलोइंग बेस नाहीये. बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट देते, परंतु ती सध्या निगेटिव्ह चालले. त्यामुळे हिला जास्त वोटिंग होताना दिसत नाही. या वोटिंग ट्रेंडमध्ये रुचिता ही 9व्या स्थानी आहे. तर 8व्या स्थानी आहेत त्या म्हणजे राधाबाई मुंबईकर, नृत्यांगना राधाबाई मुंबईकर. हिची जरी फॅन फॉलोइंग असते तरी बिग बॉसच्या घरामध्ये कंटेंट शून्य आहे. कुठल्याही प्रकारचा कंटेंट तिचा बिग बॉसच्या घरामध्ये दिसत नाही. तिला नॉमिनेट केल्यानंतर ती थोडीशी बोलती झाली आणि लावणीच्या वेळी थोडेसे तिने मुद्दे मांडले. बाकी तिचा बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाच कंटेंट नाही आणि त्यामुळे तिला जास्त वोटिंग सुद्धा होताना दिसत नाही. सध्या ती 8व्या क्रमांकावर आहे. नंबर 7 ची गोष्ट करायची झाली तर इथे अभिनेत्री दीपाली सय्यद आहे. दीपाली सय्यद यांची फॅन फॉलोइंग आहे, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये कुठलाही सध्या तरी कंटेंट दिसत नाही. मित्रांनो, हे 4-5 दिवसच झाले, त्यामुळे अजून बरेचसे सदस्य हे खुललेले नाही आहेत, व्यक्त झालेले नाहीत. त्यामुळे त्यांचा कंटेंट दिसत नाही. जे काही दिसतायत किंवा ज्यांची भरपूर फॅन फॉलोइंग आहे, त्या लोकांना सध्या वोटिंग होताना दिसते. त्यामुळे सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये दीपाली सय्यद या 7व्या क्रमांकावर आहेत. नंबर 6 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे सागर कारंडे. सागर कारंडे जो अभिनेता आहे त्याला सुद्धा जास्त वोटिंग होताना दिसत नाही. सागरची एवढी फॅन फॉलोइंग सुद्धा नाही आहे. पण बिग बॉसच्या घरामध्ये 2 दिवस झालाय त्याचा गेम दिसतोय. म्हणजे इकडे-तिकडे का होईना तो बोलतोय. तनुश्री बरोबर त्याचं भांडण झालं, हे सुद्धा लोकांना दिसतंय. त्यामुळे लोकं काही त्याला वोटिंग करताना दिसतायत. त्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 6व्या स्थानी आहे. 5व्या स्थानी आहे तो म्हणजे प्रभू शेळके. प्रभू शेळके हा बिग बॉसच्या घरामध्ये दिसतोय. त्याची फॅन फॉलोइंग सुद्धा जबरदस्त आहे. तगडी फॅन फॉलोइंग आहे आणि त्याला ती लोकं वोटिंग करताना दिसतायत. आता मित्रांनो, हे टॉप 4 चे कंटेस्टंट आहेत ना, यांच्यामध्ये जबरदस्त चढ-उतार वोटिंगमध्ये पाहायला मिळते. 4थ्या स्थानी आहे ती म्हणजे दिव्या शिंदे म्हणजेच सरकार. मित्रांनो, दिव्या शिंदेची जबरदस्त फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर पाहायला मिळते आणि मी जेव्हा आता सोशल मीडिया बघितले, तर दिव्या शिंदेला वोटिंग करा किंवा आम्ही केले असे बरेचसे मेसेज पाहायला मिळत आहेत. दिव्या शिंदे एक स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरामध्ये आहे आणि सध्या ती जरी जास्त कंटेंट देत नसली तरी ती आपले मुद्दे प्रखरपणे मांडते. त्यामुळेच तिचे चाहते तिला वोटिंग करताना दिसतात. सध्या दिव्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या स्थानी आहे. 3ऱ्या स्थानी आहे ती म्हणजे अनुश्री माने. अनुश्री माने हिची फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर प्रचंड आहे. बिग बॉसच्या घरामध्ये तुफान टास्कमध्ये ती एकटी भिडली, नडली सगळ्यांना. त्यामुळे लोकं सध्या तिला वोटिंग करताना दिसतात. बाकी 2-3 दिवस ती दिसली नाही. एक दिवस ती दिसली. सगळ्यांना भिडताना दिसली ती आणि तिची सोशल मीडियावर प्रचंड हवा आहे. त्यामुळे हिला प्रचंड अशी मतं सुद्धा मिळताना दिसतायत. दुसरे जे 2 कंटेस्टंट आहेत, दुसऱ्या आणि पहिल्या स्थानी, हे दोघेही पहिल्या दुसऱ्या स्थानी जबरदस्त वोटिंग घेताना दिसतायत. दुसऱ्या स्थानी आहे तो म्हणजे आपला देसी बॉय बॉडी बिल्डर रोशन भजनकर. तर रोशन दादाला जबरदस्त वोटिंग होताना दिसते. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की दिव्याला ज्या पद्धतीने वोटिंग होते, लोकं सोशल मीडियावर मेसेज करून सांगतात की आम्ही दिव्याला वोटिंग केलं. असंच रोशन भजनकर याची सुद्धा फॅन फॉलोइंग सोशल मीडियावर मेसेज करताना दिसते की आम्ही सुद्धा या रोशन दादाला वोटिंग केलं. तर नंबर 2 ची वोटिंग सध्या रोशन भजनकर याला होताना दिसते. नंबर 1 वरती सध्या आहे तो म्हणजे करण सोनावणे. फोकस इंडियाचा
करण सोनावणे याला सुद्धा तगडी वोटिंग होताना दिसते. नंबर 1 ची वोटिंग तो सध्या घेताना दिसतोय. मित्रांनो, हे वोटिंग ट्रेंड आहेत हे सतत हालते राहणार आहेत. सध्या नंबर 1 ते 4 मध्ये मग दिव्या असेल, अनुश्री असेल, रोशन भाजनकर असतील किंवा मग करण सोनावणे असेल, या चारही जणांना तगडी वोटिंग होताना दिसते. हे सध्या चारही टॉप 4 मध्ये आहेत असं सांगायला हरकत नाही. चारही लोकांना सेम वोटिंग आहे. आता कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? तर मित्रांनो, रुचिता जामदारला लगेच ते काढणार नाही, कारण ती कंटेंट देते. राधा पाटील मुंबईकर या थोड्याशा वीक कंटेस्टंट आहे. फॅन फॉलोइंग असली तरी बिग बॉसच्या घरामध्ये काहीच कंटेंट नाही. दीपाली सैद ह्या स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. जरी त्यांना आता सध्या वोटिंग होत नसली तरी भविष्यात त्यांना जबरदस्त वोटिंग होणार आहे. सागर कारंडे हे सुद्धा एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. मला असं वाटतंय की प्रभूला सध्या वोटिंग होताना दिसतंय, परंतु प्रभू हा या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत वीक कंटेस्टंट असणार आहे. मला असं वाटतं की प्रभू आणि राधा पाटील मुंबईकर हे थोडेसे मला वीक कंटेस्टंट या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत वाटतात. तर काय वाटतं तुम्हाला? हे जे काही 9 कंटेस्टंट यापैकी तुम्ही कोणाला वोटिंग केलं आणि काय वाटतं कुठला सदस्य पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाईल? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.